नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना बघायला मिळाला होता। पुन्हा एकदा अशीच राजकीय परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे। याला कारण आहे माजी आमदार विलास लांडे यांचे राजकीय कोल्हांटी। उडीच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांनी अजित पवार यांची साथ सोडून महाविकास आघाडीत सहभागी होण्याची भूमिका घेतली। यामध्ये भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि तत्कालीन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आघाडीवर होते। शहराध्यक्ष गव्हाणे 20 नगरसेवकांसह अजित पवार यांच्यापासून दूर गेले। मात्र आता पुन्हा एकदा माजी आमदार विलास लांडे आणि त्यांचे शिष्य अजित गव्हाणे यांनी आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सत्तेसोबत जुळवून घेण्याचे धोरण ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे। याबद्दल स्वतः विलास लांडे यांनी माध्यमांशी बोलताना सूचक वक्तव्य केले आहे। यामुळे पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होऊ शकतो। लोकसभा निवडणुकीत विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला असा दावा विधानसभा निवडणुकांवेळी करण्यात आला। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला चांगले यश मिळाले होते। त्यामुळे लांडे गव्हाणे यांनी समर्थकांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि शरद पवारांशी हातमिळवणी केली होती। विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर भोसरीची निवडणूक लांडे आणि गव्हाणे यांनी प्रतिष्ठेची आणि अटीतटीची केली। मात्र भाजपाचे आमदार महेश लांडे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आणि वर्चस्व कायम ठेवले। त्यामुळे लांडे गव्हाणे यांच्यासह त्यांच्यासोबत महाविकास आघाडीत दाखल झालेला 20 ते 25 समर्थक माजी नगरसेवकांची भूमिका काय राहणार आता हा प्रश्न आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे यश मिळवले। भाजप किंवा शिवसेनेत संधी नाही। त्यामुळे विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांनी पवार कुटुंबियांशी निष्ठा हे सूत्र पुढे करत अजित पवार यांच्याशी जुळवून घेण्यासाठी मांडणी केलेली आहे। आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपासमोर आपला निभाव लागणार नाही याचा अंदाज आल्यामुळे विलास लांडे आणि अजित पवार यांच्या बाबत साखर पेरणी सुरू केली आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।